लक्ष्मीपूजनासाठी 50,000 मूर्ती बाजारात. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्ती घेतल्यात. कुबेर लक्ष्मी कमळावर विराजमान मूर्तीला मागणी. कारागिरांनी रंगकाम केलेल्या मूर्ती आकर्षक. महाविस्तार ॲपविषयी शेतकऱ्यांमध्ये उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती. डांग सौंदाणीमध्ये 400 हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाचा फटका. तत्काळ मदत जाहीर न केल्यास रास्ता रोकोचा इशारा. 2017च्या कर्जमाफीचे 5,800 कोटी 6 आठवड्यात द्या. औरंगाबाद खंडपीठाचे आदेश. 5.5 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. राज्य सरकारने 2017मध्ये जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील वंचित राहिलेल्या 6,58,000 शेतकऱ्यांना 5,800 कोटी रुपये 6 आठवड्यात देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश नितीन सूर्यवंशी यांनी दिलेत. ओला दुष्काळ का नाही? सभाशेवर प्रकर्त तुटून भूस. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील स्थिती. योग्य नियोजनाची गरज. पावसाळा संपवून 15 दिवस ओलडले तरी जिल्ह्यातील सभाश प्रकल्प 100% भरलेले आहेत. ही सर्व परिस्थिती असताना ओला दुष्काळ का जाहीर केला जात नाही असा सवाल नागरिक उपस्थित करताना दिसत आहेत. सांगोला परिसरात अतिवृष्टीमुळे 51,335 हेक्टरवर पिकांचे नुकसान. तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांची माहिती. सांगोला तालुक्यातील 10 मंडळातील पंचनामे पूर्ण झालेत. अतिवृष्टीग्रस्तांसाठी 208 कोटींची भरपाई. शेवगाव पाथर्डीतील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार. पाथर्डी तालुक्यातील 1,76,443 शेतकऱ्यांना 101 कोटी रुपये 29 लाख तर शेवगाव तालुक्यातील 7,869 शेतकऱ्यांना 107 कोटी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले. अवजारी अनुदानातील कमाल मर्यादा हटवली. कृषी अभियांत्रिकी संचालनालयाकडून सुखद धक्का. राज्यात कृषी यांत्रिकीकरणाच्या विविध योजनांमधून अवजारी खरेदीसाठी शेतकऱ्याला कमाल 1 लाखांपर्यंत अनुदान देण्याची अट होती. कृषी अभियांत्रिकी संचालनालयाने ही अट आता काढून टाकली आहे. बोगस लाभार्थ्यांना